श्री गुरु लीलामृत अध्याय 17वा. मंगळवेढ्याच्या पावन मातीत स्वामी समर्थ वावरत असताना त्यांनी अनेक भक्तांचे कल्याण केले. स्वामी चरित्र सारामृतच्या 15व्या अध्यायामध्ये आपण पाहिला स्वामींनी कशी मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेलीचं दारिद्र्य दूर केलं. स्वामींनी तिथे बरेच चमत्कार केले. आज आपले आजोबा आणि नातू प्रत्यक्ष त्याच ठिकाणी उभे आहेत जिथे स्वामींनी भक्त जनाबाईसाठी प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंगाचे रूप धारण केले होते. पाहूया अध्याय 17 मधील ही सत्यकथा. आजोबा, आपण मघाशी बोललो तसं जनाबाईची वारी चुकणार होती ना? मग पुढे काय झालं? बाळा, ती जनाबाई मोठी भाग्यवान होती. तिने लहानपणापासून कधीच पंढरीची वारी चुकवली नव्हती. पण एकदा काय झालं, आषाढीच्या वारीला इतका जोराचा पाऊस सुरू झाला की थांबायचं नाव घेना. रस्ते दिसेनासे झाले, विजा कडाडू लागल्या आणि प्रचंड थंडी वाजायला लागली. एवढ्या पावसात मग तिने वारी सोडून दिली का? नाही रे बाळा, तिने आपल्या लहान मुलीला सोबत घेतलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत ती निघाली. पण अंधार इतका झाला की तिला एका झाडाखाली थांबावं लागलं. ती आणि तिची मुलगी थंडीने थरथर कापत होती. तितक्यात तिला समोर त्याच झाडाखाली एक दीप्तिमान यतीवर बसलेले दिसले. ते थंडीत असूनही आनंदाने हसत होते. जनाबाईने स्वामींना साष्टांग नमन केलं आणि रडत म्हणाली, आजवर माझी वारी कधीच चुकली नाही, पण आज हा पावसाचा अडथळा आला. आता मी विठ्ठलाला कसं बघू? तेव्हा स्वामी समर्थ प्रेमाने हसले आणि म्हणाले, अगं, पंढरपूरचा देवराया फक्त तिथेच आहे का? तुझ्या हृदयात बघ. आणि मग स्वामींनी तिला विठ्ठल रूप दाखवलं का? हो, स्वामींनी कमरेवर हात ठेवले आणि क्षणार्धात त्या झाडाखाली प्रत्यक्ष स्वामी विठ्ठल रूपात साक्षात पांडुरंगाचा अवतार घेऊन उभे राहिले. पंढरपूरच्या मंदिरात जसं रूप असतं तसंच हुबेहूब रूप जनाबाईला तिथेच दिसलं.